नमस्कार, मी वैभवी कुमठेकर आपल्या सर्वांचं लोकवृत्तमध्ये स्वागत करते। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांचे एकमेकांवर शाब्दिक हल्ले, तरीही काकांच्या आग्रहाखातर दोन राजे एका व्यासपीठावर। शेतजमीनचं अतिक्रमण, पिकांचं नुकसान, सुनील जवळसह 12 जणांवर गुन्हा दाखल। धरण क्षेत्रात पाऊस वाढू लागलाय, बँकेतून ग्राहकाचे 99,000 लांबवले। लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या टेम्पोला उलटून भीषण अपघात। गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांचा साताऱ्यात मुक्काम असल्याचं तपासात निष्पन्न। जिल्ह्यात नेत्यांची सोशलगिरी, फेसबुक व्हॉट्सअपवर ऍक्टिव्ह। बनावट नोटा प्रकरणात संशयितांकडे कसून चौकशी। कळंबे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचं स्वागत। ओव्हररूल करण्यात माझा हातखंडा, शरद पवार यांचं वक्तव्य। सांगलीच्या वैशाली पवारने पटकावलाय मिसेस इंडियाचा किताब। बातमीपत्र सविस्तर। खलनायक आणि प्रेम चोपडा या दोन शब्दांमुळे दोन्ही राजघराण्यातील राजांच्या नामकरणामुळे सातारची जनता एंटरटेनमेंट असे म्हणत आहे। लोकवृत्ताचा या नामकरण विषयीचा हा खास वृत्तांत। नायक नहीं खलनायक हूं मैं। प्रेम नाम है मेरा, प्रेम चोपड़ा। प्रेम नाम है मेरा, प्रेम। सध्या या प्रेमी दुनियेची साताऱ्यात चांगली चर्चा रंगली। त्याला कारणही तसंच आहे। उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना थेट खलनायकाची उपमा दिल्याने त्यांचे कार्यकर्ते हे गाणं गात आहेत, तर दुसरीकडे शिवेंद्रराजे यांनी त्यांच्या उपमेला उत्तर देताना म्हटलंय की मी तर अमोल पालेकर होऊ शकत नाही। ते जर मला खलनायक म्हणत असतील तर हो, मी खलनायक आहे, मात्र तो चांगली कामे करून घेण्यासाठी। आणि मी जर खलनायक असेल तर तुम्ही प्रेम चोपडा, अशी उपमा त्यांनी आता उदयनराजेंना दिली। त्यामुळे शिवेंद्रराजेंचे कार्यकर्ते सध्या प्रेम नाम है मेरा, प्रेम चोपडा असं म्हणू लागले आहेत। एकूणच उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांचे एकमेकांवर तुफान शाब्दिक हल्ले सुरू आहेत। मात्र हेच राजे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एका मंचावर आले होते। इथे या कार्यक्रमात या दोन राजांच्या मध्ये त्यांचे काका शिवाजीराव भोसले बसले होते। संपूर्ण कार्यक्रमात त्यांनी एकमेकांशी बोलणे कटाक्षाने टाळले, तरी याची चर्चा मात्र सगळीकडे आता जोरदार सुरू आहे। करंजे येथील रामकुंड परिसरात असणाऱ्या 2 एकर शेतीत अतिक्रमण करत त्यातील पिकांचे तसेच शेड आणि कुंपणांचे सुमारे 4 लाखांचे नुकसान केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात सुनील झव्वरसह 12 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। करंजे येथील रामकुंड परिसरात विजय मतकर हे राहण्यास आहेत। त्यांची त्याच परिसरात वडिलोपार्जित 2 एकर शेती आहे। या जमिनीच्या सुरू असणाऱ्या दाव्याचा निकाल मतकर यांच्या बाजूने लागला आहे। या शेतात मतकर यांनी सोयाबीन, घेवडा तसेच ऊसाचे पीक घेतले आहे। हे पीक दिनांक 8 सप्टेंबर 2016 मध्ये अज्ञाताने रासायनिक औषधांची फवारणी करून जाळून टाकले। हे कृत्य सुनील नारायण झंवर राहणार सातारा यांनी केले असल्याचे संशय मतकर व त्यांच्या कुटुंबियांना होता। त्यानंतर दिनांक 23 ते 24 जुलै 2017 या कालावधीत झंवर यांनी सराईत गुन्हेगार अनिल कस्तुरे राहणार करंजे, सुनील गायकवाड, राजेश विलास कांबळे, इंद्रजित शिंदे कोर्टाचा आदेश असतानाही जमिनीत घुसून टाकलेले कुंपण तसेच बांधलेले शेड तसेच ऊस जेसीबीच्या मदतीने उखडून टाकत 4 लाखांचे नुकसान केले। यानंतर झंवर हे गुंडांच्या मदतीने वारंवार मतकर कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्यावर दहशत माजवत होते। याबाबतची तक्रार मतकर यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदवली। यानुसार सुनील नारायण झंवर यांच्यासह 12 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे। गेल्या 8 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्यात पुन्हा बरसायला सुरुवात केली असून धरण क्षेत्रात हळूहळू जोर धरला आहे। मान्सूनचे वेळेत आगमन झाले असताना सुरुवातीच्या काही दिवसात चांगला पाऊस झाला। दुष्काळी भागातही पाणी वाहिले, पण त्यानंतर पावसाने दडी मारली। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे ढग दाटून आले। खरीप हंगामातील पेरणी वेळेत होणार का याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते। आता काही दिवसांच्या दडीनंतर पुन्हा पाऊस सुरू झालाय। सातारा शहरासह परिसरात शनिवारी सायंकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू आहे। सोमवारी सकाळी हलकासा पाऊस झाला तर दुष्काळी भागातील काही ठिकाणी रविवारी हलक्या सरी कोसळल्या होत्या।
सोमवारी मात्र पाऊस झालाच नाही. कोयनानगर येथे 24 तासात 31 मिलीमीटर पाऊस झाला, तर रविवारी सायंकाळपर्यंत येथे अवघा 14 मिलीमीटर पाऊस झालेला होता. साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयाजवळ असणाऱ्या HDFC बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या ग्राहकाचे 99,000 रुपये अज्ञाताने भर दिवसा बँकेतून पळवून नेले. या घटनेमुळे बँकेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महेंद्र रामकृष्ण निकम राहणार अपशिंगे हा त्यांचा मित्र नितीन आहिरे यांच्या नावावर 99,000 रुपये भरण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाजवळील HDFC बँकेत गेले होते. बँकेत गेल्यानंतर त्याने पैसे भरण्यासाठी बँकेतील चलन घेतले व त्यावर तो लिहित असताना खिशातील 99,000 रुपयांचे नोटांचे बंडल काढून समोर टेबलावर ठेवले. त्यानंतर निकम हे वेगवेगळी 2 चलने लिहू लागला होता. त्यावेळी अज्ञात व्यक्ती त्यांच्या शेजारी उभे असल्याचे लक्षात आले नाही. ते लिहिण्यात गुंग असताना अज्ञाताने 99,000 रुपयांचे बंडल उचलून बँकेतून पळ काढला. तो का पळतो हे महेंद्र निकम यांच्या लक्षात आले नाही. त्यांनी नंतर समोर पाहिले असता नोटांचे बंडल नसल्याचे लक्षात आले. महेंद्र निकम यांनी आरडाओरडा केला, परंतु तोपर्यंत अज्ञात चोरटा बँकेतून पळून जाण्यात यशस्वी झाला होता. या चोरीमुळे ग्राहकांमध्ये एकच खळबळ उडाली असून बँकेचे सुरक्षारक्षक काय करत असतात असा प्रश्न निर्माण झाला आहे. सांगलीमध्ये लग्नाचे वराड घेऊन जाणारा टेम्पो उलटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 10 ते 15 जण जखमी झाले आहेत. शिराळ्याहून आष्टा येथे जात असताना या वराडाला अपघात झाला आहे. जखमींना इस्लामपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कर्नाटक राज्याच्या ज्येष्ठ महिला पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाचे धागेदोरे थेट सातारा शहरापर्यंत आले असून या प्रकरणी बंगलोरच्या पोलिसांनी कोडोली येथे छापा टाकून सुमारे 7 तास कार्यवाही केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 5 सप्टेंबर 2017 रोजी लंकेश यांच्या राहत्या घरी अज्ञातांनी बेछूट गोळीबार करून त्यांची हत्या केली होती. गौरी लंकेश या लंकेश पत्रिका हे साप्ताहिक चालवत होत्या. या माध्यमातून ज्वलंत विषयांसह बेधडक त्यांचे लिखाण होते. त्यांच्या हत्येनंतर पत्रकारिता क्षेत्रासह बँगलोर व संपूर्ण देशामध्ये खळबळ उडाली होती. विचारवंतांवर भ्याड हल्ला झालेली अलीकडील देशातील ही 4थी घटना आहे. गेल्या 4 वर्षात सातारचे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची पुणे, कोल्हापूरचे कॉम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापूर, MM कलबुर्गी यांची कर्नाटक येथे, तर 2017 गौरी लंकेश यांची घराजवळच हत्या झालेली आहे. गौरी लंकेश यांना लक्ष्य करत त्यांची हत्या केल्यानंतर कर्नाटक सरकारपुढे मोठे आव्हान निर्माण झाले. पोलिसांनी कोडोली येथे एका घरावर छापा टाकल्यानंतर या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण होते. दुपारी उशिरापर्यंत परराज्यातील हे पोलीस असल्याचे लक्षात आल्यानंतर काही स्थानिकांनी पोलिसांशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र भाषेच्या अडचणीमुळे त्यांच्याशी संवाद साधता आला नाही. बेंगलोरच्या या पोलिसांसोबत 2 संशयित आरोपीही सोबत असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित संशयित आरोपीचे इतर सहकारी साताऱ्यात संबंधित फ्लॅटमध्ये काही दिवसांसाठी राहत होते. सुमारे 20 ते 25 दिवस राहिल्यानंतर मात्र ते तेथून निघून गेले. दरम्यान गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांनी साताऱ्यात वास्तव्य केल्याचे समोर येत असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येतील नेमका किती जणांनी साताऱ्यात मुक्काम केला, संशयित मारेकरी साताऱ्यात कोणत्या ओळखीने आले होते, हत्येनंतर ते नेमके कधी आले होते, साताऱ्याशी या प्रकरणात आणखी किती लिंक आहे, असे अनेक शक्यता आता तपासल्या जात आहेत. बातमीपत्रामध्ये घेऊया क्षणभर विश्रांती. विश्रांतीनंतर पाहणार आहोत जिल्ह्यात नेत्यांची सोशलगिरी, फेसबुक व्हॉट्सअपवर ऍक्टिव्ह. बनावट नोटा प्रकरणात संशयितांकडे कसून चौकशी. कळंबे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचं स्वागत. ओव्हररूल करण्यात माझा हातखंडा, शरद पवार यांचं वक्तव्य. सांगलीच्या वैशाली पवारने पटकावलाय मिसेस इंडियाचा किताब. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात पुढील घडामोडी. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत लोकांशी जनसंपर्क वाढवणे गरजेचे आहे असे ओळखून सातारा जिल्ह्यातील बहुतांशी नेत्यांनी सोशलगिरी सुरू केली आहे. 2014च्या निवडणुकीत भाजपाने सोशल मीडियाचा वापर केला होता. हेच गमक वापरून जिल्ह्यातील सर्वच पक्षाचे नेते मंडळींनी सोशल मीडियावर खैंदूळ सुरू केला आहे. अगदी उद्घाटने, सभा, भाषणे यापासून ते स्वतःचे ब्लॉगवरही काही नेते लिहू लागले आहेत. त्यामुळे 2019च्या निवडणुकीत नेते मंडळींचा सोशल वॉर उडू लागला आहे नक्की.
जिल्ह्यात सर्वात जास्त सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या नेतेमंडळींमध्ये सातारचे उदयनराजे भोसले, पाटणचे शंभूराज देसाई आणि वाई खंडाळ्याचे मकरंद पाटील यांची तर सोशल मीडियावर बातच न्यारी आहे. आमदार शंभूराज देसाईंचे तर 2014च्या निवडणुकीत स्वतःचे ॲपच होते. ते ॲप सध्या कार्यरत नाही. तसेच त्यांनी नवीन पेज सुरू केले आहे. त्यावरती ते सक्रिय असतात. तसेच आमदार जरी असले तरी कार्यकर्त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्येही ते सक्रिय पाहायला मिळतात. त्याचबरोबर वाईचे आमदार मकरंद पाटील हेही सोशल मीडियावर सक्रिय पाहायला मिळत आहेत. ते फेसबुकवरही मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह पाहायला मिळत असून विशेष म्हणजे सोशल मीडियावर मकरंद आबा लगेच रिॲक्टही होतात असे समजते. साताऱ्यात सापडलेल्या 57 लाख रुपयांच्या बनावट नोटा प्रकरणात संशयित 6 युवकांना पोलीस कोठडी मिळाली आहे. त्यानंतर पोलिसांनी संशयितांकडे कसून चौकशी केली आहे. बनावट नोटा प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन यापूर्वी फौजदाराकडे दिलेला तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेंद्रे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. एलसीबीच्या पथकाने शुक्रवार पेठ, मोळाचा ओढा, मतकर कॉलनी येथून गणेश भोंडवे, अनिकेत यादव, अमोल शिंदे, अमेय बेलकर, राहुल पवार, सुनील राठोड सर्व राहणार सातारा शहर परिसर यांना अटक करून त्यांच्याकडून 2000 व 500 रुपयांच्या तब्बल 57 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. त्यातील गणेश भोंडवे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. उर्वरित संशयित उच्च शिक्षित आहेत. त्यामुळे सर्वांनी मिळून बनावट नोटा तयार करून बाजारात आणण्याचा प्लॅन आखला होता. कळंबे तालुका वाई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने नवीन शैक्षणिक वर्षात नव्याने शाळेत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. सन 2018 ते 19 या नवीन शैक्षणिक वर्षात नव्याने शाळेत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे समारंभपूर्वक गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कळंबे येथील प्राथमिक शाळेच्या वतीने 1ली ते 7वीच्या सर्व विद्यार्थ्यांची ढोल तासाच्या गजरात गावातील प्रमुख रस्त्यावरून प्रभात फेरी काढण्यात आली होती. प्रभात फेरी दरम्यान मुले चला चला शाळेला चला, सारे शिकूया पुढे जाऊया अशा घोषणा देत होते. त्यामुळे सर्व परिसर दणाणून गेला होता. या प्रभात फेरीत शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सदस्य तसेच पालक, ग्रामस्थ सहभागी झाले होते. प्रभात फेरीनंतर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पालक शिक्षक संघ व माता पालक संघ यांच्या वतीने शाळेत नव्याने दाखल झालेल्या मुलांचे स्वागत करण्यात आले. यावेळी इयत्ता 1लीतील सर्व मुलांना नवी कोरी पाठ्यपुस्तके, गुलाब पुष्प, लेखन साहित्य, बिस्किट पुडे व खेळण्याचे साहित्य देऊन त्यांचे कळंबे गावचे युवा नेते अभिजित शिवथरे, संजय वाघ, संजय शिवथरे, संदीप शिवथरे, खशाबुद्दीन मुलाणी यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. प्रमुख पाहुणे अभिजित शिवथरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षकांचे कौतुक केले. ते म्हणाले, निराकार दगडाला मूर्तीचा आकार दिल्यास त्याला गाभाऱ्यात स्थान मिळते. शिक्षक हे मूर्तिकार असतात, ते विद्यार्थ्यांना घडवतात अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी शिक्षिका सौ विनया पवार, सौ सविता निंबाळकर, श्री दत्तात्रय शिंगटे, श्री राजेंद्र जाधव, श्री पृथ्वीराज कुंभार व इतर स्टाफ उपस्थित होता. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंबे, तालुका वाई येथील मुख्याध्यापिका सौ विनया अनिकेत पवार. आज 15 जून 2018 पटनोंदणी पंधरवडा या शाळेतला आजचा महत्त्वाचा दिवस विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं, की जे विद्यार्थी आपल्या घरचा उंबरठा सोडून अंगणवाडीतून मोठं भविष्य आपलं हाताशी धरून पालकसुद्धा पाठवत असतात आणि ती मुलं शाळेत आनंदाने येत असतात. त्यांना रमवून ठेवण्यासाठी सर्वतोपरी शाळा स्तरावरून खाजगी, अनुदानित, विनानुदानित सर्व स्तरातील शाळेत प्रयत्न केला जातो. तो आजचा महत्त्वाचा दिवस, की शाळा प्रवेशोत्सव दिन आणि नवागतांचं स्वागत, की 6 वयोगट पूर्ण झालेली मुलं ही आजच्या दिवशी शाळेत हजर होत असतात आणि ते उत्साहानं यावी, त्यांना काही भीती वाटू नये यासाठी घरचंच वातावरण असावं या पद्धतीनं प्रत्येक शाळेत आजचा दिवस हा आनंदात साजरा केला जातो. मग त्यामध्ये त्यांचं सकाळी शाळेत येऊन सगळं शालेय सजावट केलेली असती. त्यांना प्रसन्न वाटावून शालेय परिसर सजवलेला असतो, खाऊ आणलेला असतो आणि अशी मुलं आधीच्या वातावरणामुळे 9 तारखेपासूनच हा उपक्रम सुरू झालेला आहे, की पालकांच्या विद्यार्थ्यांच्या सुद्धा शाळा सुरू होण्याची पूर्वतयारी किंवा जनजागृती या दृष्टीनं तशी तयारी पूर्ण होऊन सकाळी ही मुलं आनंदाने शाळेत आली. त्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर
ती इतक्या आनंदाने साजरी झाली की उलट स्वतःहून आलीत काही काही पळत मुलं. असं प्रत्येक गावातून दिसत आहे. तसंच चित्र माझ्यासुद्धा या शाळेत आमच्या दिसत आहे. आणि त्यामुळं या मुलांचं गावातून प्रभात फेरी काढायला सुद्धा ती उत्साहानं सगळेच इतर सुद्धा विद्यार्थी दाखल झालेले होते. आणि ही 6+5+ची पहिली नव्यानं आलेली मुलं आनंदानं दाखल झालेले आहेत शाळेत. त्यानंतर त्यांचं ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये, शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचं गोड खाऊ, पुष्प, खेळण्याचं साहित्य आणि त्यांना मुलांना शाळा म्हणलं की आवड असणारी पुस्तकं, पाठ्यपुस्तकं देऊन त्यांचं शाळेत स्वागत करण्यात आलेलं आहे. आणि आजचा हा असा महत्त्वाचा दिवस, प्रवेशोत्सव आणि नवागतांचं स्वागत, हे शाळा दाखल पात्र मुलांसाठी अगदी यथोचित कार्यक्रम आहे आणि तो सर्व शाळांमधून साजरा होत आहे. तसाच माझ्या शाळेत साजरा झालेला आहे आणि आम्ही सर्व शिक्षक या मुलांचं भवितव्य साकार करण्याचं काम करणार आहोत. धन्यवाद. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंबे या ठिकाणी नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी नवागतांचे स्वागत, शाळा प्रवेशोत्सव हे कार्यक्रम अतिशय उत्साहाने साजरे करण्यात आलेले आहेत. सकाळी सर्व मुलांच्या बरोबर वाद्यांच्या गजरामध्ये प्रभात फेरी काढण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे शाळेमध्ये येऊन नवीन आलेल्या इयत्ता पहिलीतील दाखल पात्र मुलांचे फुलापुष्प, खाऊ आणि पाठ्यपुस्तके, खेळण्याचे साहित्य हे वाटप करण्यात आलेले आहेत. या प्रवेशोत्सव कार्यक्रमानिमित्त शाळेतील ग्रामस्थ, कळंबे गावातील ग्रामस्थ, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, अध्यक्ष, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य या सर्वांच्या हस्ते मुलांना वाटप करण्यात आलेले आहे. सर्व ग्रामस्थ, पालक या ठिकाणी यावेळी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. अरुण साधू यांच्या कादंबरीवर आधारित सिंहासन चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी मी राज्याचा मुख्यमंत्री होतो चित्रपटाची प्रभावी मांडणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे कार्यालय आणि निवासस्थान मी उपलब्ध करून दिले, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. अरुण साधू यांच्या कादंबरीवर आधारित सिंहासन चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी मी राज्याचा मुख्यमंत्री होतो चित्रपटाची प्रभावी मांडणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे कार्यालय आणि निवासस्थान चित्रीकरणासाठी उपलब्ध करून देण्याची विनंती दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी केली होती. त्यावर हे अयोग्य असल्याची मोठी नोट सामान्य प्रशासन विभागाने मला पाठवली होती. पण नोट ओव्हररूल करण्यात माझा हातखंडा असल्याने मी मुख्यमंत्री कार्यालय व निवासस्थान चित्रीकरणासाठी उपलब्ध करून दिले. त्यातून अप्रतिम कलाकृती निर्माण झाली, अशी आठवण माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सांगितली. अरुण साधू यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ग्रंथाली, अरुण साधू कुटुंबीय व मित्रमंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संज्ञापन व वृत्तपत्र विद्या विभाग, आशय फिल्म क्लब, ARD एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारितेशी संबंधित क्षेत्रातील संशोधनासाठी पाठ्यवृत्ती देण्यात येणार आहे. या पाठ्यवृत्तीच्या घोषणेसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. या प्रसंगी राज्यसभा खासदार व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, अरुण साधू यांच्या पत्नी अरुणा साधू, संज्ञापन व वृत्तपत्र विद्या विभागाच्या प्रमुख प्राध्यापक डॉक्टर उज्ज्वला बर्वे, ARD एंटरटेनमेंटच्या अश्विनी दरेकर, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे अध्यक्ष सचिन इटकर, ग्रंथालीचे दिनकर गांगल आदी उपस्थित होते. यावेळी बूट पॉलिश करून शिक्षण घेणाऱ्या 2 विद्यार्थ्यांना पाठ्यवृत्ती देण्यात आली. यावेळी साधू यांच्या कादंबरीवर आधारित झिपऱ्या चित्रपटाचा खेळही दाखवण्यात आला. सांगलीच्या वैशाली पवारने मिसेस इंडियाचा मुकुट पटकावला आहे. मिसेस वर्ल्ड या स्पर्धेसाठी आता तिची निवड झाली आहे. तिच्या या भरारीने सांगलीमध्ये तिचे खूप कौतुक होत आहे. दिल्ली येथील किंगडम ऑफ ड्रीम्स मध्ये काही दिवसांपूर्वी स्पर्धा रंगली होती. 4 दिवस स्पर्धा सुरू होती. वैशाली ही मूळची सांगलीकर असून कर्नाटक हे तिचे सासर आहे. वैशालीची नुकतीच नवी दिल्लीतील मिसेस इंडिया या स्पर्धेसाठी निवड झाली होती. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी विविध फेऱ्यात तिने चुणूक दाखवली. या स्पर्धेच्या मुलाखतीमध्ये प्रेक्षणीय वारसा स्थळांच्या संरक्षणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या संवर्धनावर विशेष भर आवश्यक असल्याचे तिने सांगितले. यामध्ये तिला सर्वाधिक गुण मिळाले. 2016 मध्ये मिसेस कर्नाटक रॉयल क्वीन या सौंदर्य स्पर्धेचा मुकुट वैशालीने पटकावला होता.
मिसेस इंडिया वर्ल्ड वाईडमध्ये देखील वैशालीने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. माझं शिक्षण सांगलीमध्येच झालं पुरोहितला आणि त्यानंतर माझं पोस्ट ग्रॅज्युएशन मुंबई VGTIमध्ये झालं. त्यावेळी मी पहिल्यांदा घराबाहेर पडले शिक्षणासाठीच्या कारणामुळं आणि तोच एक खूप मोठा क्षण होता माझ्यासाठी जिथं मी स्वतः इंडिपेंडंट राहायला सुरुवात केली. त्यानंतर बँगलोरमध्ये जेव्हा मी मूव्ह झाले माझ्या जॉबसाठी म्हणून तर या मुंबईच्या अनुभवाचाही खूप मला फायदा झाला आणि मी सध्या बँगलोरमध्ये सिनियर सॉफ्टवेअर म्हणून काम करते सिस्को या कंपनीमध्ये, जी मल्टीनॅशनल कंपनी आहे नेटवर्किंगची. आणि या पुढचा प्रश्न काय होता तुमचा? अच्छा, आपल्या महाराष्ट्रातून अशा सौंदर्य स्पर्धांकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप असा हेल्दी नाही आहे. पण मला सांगायला खूप अभिमान वाटतो की ही फक्त सौंदर्य स्पर्धाच नाही तर तुमच्या बौद्धिमत्ता चाचणीवर ॲज वेल एज तुमचं जनरल नॉलेज, तुमचा सामाजिक दृष्टिकोन, कौटुंबिक दृष्टिकोन अशा बऱ्याचशा कंडिशन्स आणि बऱ्याचशा स्तरावर तुमचं निकष केला जातो. आणि त्यानंतर मी ऑलरेडी 9 सामाजिक संस्थांसोबत कार्यरत आहे आणि मला या सर्व संस्थांना पुढच्या स्तरावर घेऊन जायचं आहे कारण मला या किताबानंतर एक मोठा ऑडियन्स मिळतोय त्यांना माहिती पोहोचवण्यासाठीचा आणि याचा मला पुरेपूर उपयोग करून घ्यायचा आहे. आणि ह्या किताबापर्यंत पोहोचण्याचा प्रवास म्हणाल तर भारतभरातून बऱ्याचशा मुलींचं ऑडिशन झालं होतं आणि त्यानंतर फिनालेमध्ये जवळपास 7 राऊंड्स होते. माझ्या कॅटेगरीमध्ये 30 मुली होत्या, इन ऑल 58 मुली होत्या या कॉम्पिटिशनसाठी जी दिल्लीमध्ये झाली. आणि 7 राऊंड्स नंतर प्रत्येक मोमेंटला मला पॅनिक व्हायचं पण त्याच क्षणाला मला एक आत्मविश्वासही होता की मी जे करते ते माझ्या यशासाठी करते आणि मला हे करून दाखवायचंच आहे. कारण माझ्याकडे बघणाऱ्या खूप लहान मुली आहेत की ज्या माझ्या पावलावर पाऊल ठेवून चालायला प्रयत्न करतात आणि मला खरंच त्यांना एक मोठं पाऊल एक घडवून द्यायचं होतं. त्यांच्यासाठी एक मोठा ध्येयबिंदू बनवून घ्यायचा होता आणि ते प्रयत्न करायला मी मागं पुढे धसले नाही. त्याचवेळी आईबाबांचे आशीर्वादही होते आणि बाकी मला काही कमी न पडता मी या किताबापर्यंत सहजासहजी पोहोचू शकले. मुलींना ॲज वेल एज मला पालकांनाही एक संदेश द्यायचा आहे. पालकांनी कृपा करून आपल्या मुलींना लग्नासाठी म्हणून तयार करू नका. त्यांच्यावर विश्वास ठेवा, त्यांना त्यांची संधी द्या, त्यांना आपल्या मुलाला वाढवतो तसंच वाढवा. आणि मुली खरं सांगायचं झालं तर मुलांपेक्षा जास्त कष्ट घ्यायला मागं पुढं नाही आहेत. त्या मुलांच्या खांद्याला खांदा लावून कष्ट करू शकतात. तर पालकांनी कृपा करून त्यांच्यावर विश्वास ठेवा, त्यांचा वेळ घेऊ द्या त्यांना स्वतःला आयुष्यात साध्य करून दाखवण्यासाठी. त्याचवेळी मुलींना मला एवढं सांगायचं आहे की तुमच्या पालकांनी जो तुमच्यावर विश्वास ठेवला आहे त्याला सार्थ ठरण्याचे पुरेपूर प्रयत्न द्या. त्याचा गैरफायदा न घेता तुमच्या यशासाठी झटा. आणि हा संदेश जर तुम्ही पालक आणि मुली दोघंही घेत असाल तर तुमच्यापासून तुमचं यशाचं शिखर जास्त दूर नाही आहे. ती लहानपणापासूनच हुशार आणि मनमिळावू आणि मित्रमैत्रिणीत अगदी व्यवस्थित राहणार. अभ्यासात तिला कधी अभ्यास कर म्हणून कधीच मला सांगण्याची वेळ आलेली नाही. आपला रोजच्या रोज होमवर्क करणार आणि व्यवस्थित सगळी टापटीपमध्ये असणार ती नेहमी. तिचं नेहमी म्हणजे अगदी लहानपणापासूनच प्रत्येक गोष्टीत नियोजन असायचं. आता काय आम्हाला अभिमानच वाटतोय की एक सामान्य कुटुंबातली मुलगी ह्या स्तरावर जाते म्हणजे आम्हाला अभिमानच आहे की. माझं शिक्षण जसं सामान्य झालं तसं माझ्या मुलीचंही शिक्षण सामान्यच झाले. सांगलीतून वगैरे असं विशेष काय तिला वेगळ्या ट्युशन वगैरे लावल्या नव्हत्या. पण ती एकाग्रतेने अभ्यास करायची आणि ती यश मिळवत गेली आणि शेवटी या पदापर्यंत पोहोचली ती. त्यामुळं मला असा अभिमान वाटतो की सामान्य मुलं तिनं एक पायंडा असा घालून दिलाय की सामान्य मुलं सुद्धा एक त्या पदावर जाऊ शकतात. सामान्य मुली सुद्धा. बाकीच्या सगळे आई वडील काळजी करतात, आम्ही काळजी करत होतो मुलीची की लग्न करणे, शिक्षण, पुढं काय करायचं, तिचं आयुष्य कसं जाईल. पण माझ्या मुलीने एक अशी दाखवून दिलं की सगळ्या मुलींना की सामान्य मुलगी ही अशा उच्च पद गाठू शकते, या अगदी आकाशाला गवसणी घालू शकते, असं याचा मला अभिमान वाटतो. पुन्हा एकदा पाहूयात आजच्या ठळक घडामोडी.
उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांचे एकमेकांवर शाब्दिक हल्ले, तरीही काकांच्या आग्रहाखातर 2 राजे एका व्यासपीठावर. शेतजमीनचं अतिक्रमण, पिकांचं नुकसान, सुनील जवळसह 12 जणांवर गुन्हा दाखल. धरण क्षेत्रात पाऊस वाढू लागलाय. बँकेतून ग्राहकाचे 99,000 लांबवले. लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या टेम्पोला उलटून भीषण अपघात. गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांचा साताऱ्यात मुक्काम असल्याचं तपासात निष्पन्न. जिल्ह्यात नेत्यांची सोशलगिरी, फेसबुक व्हॉट्सअपवर ऍक्टिव्ह. बनावट नोटा प्रकरणात संशयितांकडे कसून चौकशी. कळंबे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचं स्वागत. ओव्हररूल करण्यात माझा हातखंडा, शरद पवार यांचं वक्तव्य. सांगलीच्या वैशाली पवारने पटकावलाय मिसेस इंडियाचा किताब. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रासह. तोपर्यंत नमस्कार.